शिवाय. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, भगवान महादेवाच्या गळ्यात नेहमी रुद्राक्षाची माळाच का असते? रुद्राक्षामध्ये असे कोणते अद्भुत महत्त्व दडले आहे, ज्यामुळे हजारो वर्षापासून ऋषीमुनी, योगी आणि शिवभक्त श्रद्धेने तो धारण करत आहेत. पण आज अनेक लोक एक मोठी चूक करतात. बाजारातून कोणताही रुद्राक्ष विकत घेतात, गळ्यात घालतात आणि त्यालाच पूर्ण उपाय समजतात. परंतु शास्त्रानुसार रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम सांगितले आहेत. हे नियम जाणून घेतल्याशिवाय रुद्राक्ष धारण केल्यास अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळतीलच असे मानता येत नाही. म्हणून आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली. जर तुम्ही आधीपासून रुद्राक्ष धारण करत असाल किंवा भविष्यात धारण करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मिळणारी ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तर चला, भगवान महादेवांचे स्मरण करून आजच्या ज्ञानपूर्वक प्रवासाची सुरुवात करूया. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तुम्ही कधी विचार केला आहे का, भगवान शंकराच्या गळ्यात नेहमी रुद्राक्षाची माळा का असते? रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीमध्ये असा कोणता बदल होतो ज्यामुळे आजही लाखो भक्त श्रद्धेने रुद्राक्ष परिधान करतात? पण अनेक लोक न कळत काही चुका करतात. कुणी कोणताही रुद्राक्ष विकत घेऊन घालतो, तर कुणी नियम न जाणता वापरतो. त्यामुळे अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळत नाही, अशी अनेकाची भावना असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रुद्राक्ष म्हणजे काय, त्याची उत्पत्ती कशी झाली, त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. रुद्राक्ष म्हणजे काय? रुद्राक्ष हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे, रुद्र आणि अक्ष. रुद्र म्हणजे भगवान शिव आणि अक्ष म्हणजे अश्रू किंवा डोळा. पुराणांमध्ये सांगितलेल्या कथेनुसार भगवान शिव अनेक वर्ष घन तपश्चर्या करत होते. सर्व जीवांचे कल्याण व्हावे अशी भावना त्यांच्या मनात होती. तप संपल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू पृथ्वीवरती पडले. त्या अश्रूमधून उगवलेल्या वृक्षाच्या फळातील बी म्हणजे रुद्राक्ष अशी धार्मिक मान्यता आहे. ही कथा श्रद्धेचा भाग आहे आणि रुद्राक्षाला भगवान शिवाशी जोडणारे प्रतिकात्मक महत्त्व दर्शवते. रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्त्व. भारतीय आध्यात्मिक परंपरेत रुद्राक्षाला पवित्र मानले जाते. अनेक साधू संत, योगी आणि शिवभक्त जप आणि ध्यान साधनेसाठी रुद्राक्षाची माळ वापरतात. अनेक भक्तांचा अनुभव असा असतो की रुद्राक्ष धारण केल्याने मन शांत ठेवण्यास मदत होते, ध्यानात एकाग्रता वाढण्यास सहाय्य मिळते आणि नामस्मरणाची सवय अधिक दृढ होते. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की रुद्राक्ष हा कोणताही जादुई उपाय नाही. जीवनातील यश, आरोग्य किंवा आर्थिक प्रगती यासाठी केवळ रुद्राक्ष पुरेसा आहे असा दावा शास्त्र करत नाही. श्रद्धा, सदाचार, नियमित साधना आणि योग्य कर्म यांनाही तितकेच महत्त्व आहे. भगवान शिव आणि रुद्राक्ष यांचे नाते. भगवान शिवांना वैराग्य, तप आणि करुणेचे प्रतीक मानले जाते. त्याच्या प्रतिमेत जटा, गंगामाता, चंद्र, नाग आणि रुद्राक्ष यांना विशेष स्थान आहे. रुद्राक्ष हे शिवभक्तीचे एक प्रतीक मानले जाते. म्हणूनच अनेक जण श्रावण महिना, महाशिवरात्री किंवा सोमवारी श्रद्धेने रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्षांमध्ये वेगवेगळे मुख असतात. या नैसर्गिक रेषांनुसार त्यांची ओळख केली जाते. एकमुखी, पंचमुखी, सहामुखी, 11मुखी, 14मुखी अशा विविध प्रकारचे रुद्राक्ष आढळतात. यापैकी पंचमुखी रुद्राक्ष सर्वाधिक प्रचलित मानला जातो आणि अनेक जण तो नियमित जपासाठी वापरतात. इतर मुखांचे रुद्राक्ष परंपरेनुसार विशिष्ट देवता आणि आध्यात्मिक अर्थाशी जोडले जातात. खरा रुद्राक्ष ओळखायचा कसा? आज बाजारात बनावट रुद्राक्षही विकले जातात. त्यामुळे खरेदी करताना विश्वासू विक्रेत्याकडूनच रुद्राक्ष घ्यावा. रुद्राक्षाच्या नैसर्गिक रेषा स्पष्ट दिसतात का? तो कृत्रिमरित्या कोरलेला नाही ना, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. फक्त इंटरनेटवरील घरगुती चाचण्यावरती अवलंबून राहू नका. शक्य असल्यास प्रामाणिक विक्रेता किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. रुद्राक्ष धारण करण्यामागील भावना. रुद्राक्ष फॅशनसाठी नव्हे तर श्रद्धा आणि साधनेसाठी धारण केला जातो. रुद्राक्ष घातल्याने आपले सर्व प्रश्न आपोआप सुटेल अशी अपेक्षा न ठेवता ईश्वर स्मरणाचे आणि आत्मअनुशासनाचे प्रतीक म्हणून धारण करणे अधिक योग्य मानले जाते. याच्या जीवनात नामजप, प्रार्थना, ध्यान आणि चांगले आचरण असते. त्याच्यासाठी रुद्राक्ष ही आध्यात्मिक साधनेची आठवण ठरू शकते. मित्रांनो, हा होता रुद्राक्षाचा इतिहास, महत्त्व आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत रुद्राक्ष धारण करण्याचे महत्त्वाचे नियम. कोणत्या दिवशी रुद्राक्ष धारण करावा, कोणता मंत्र म्हणावा, झोपताना रुद्राक्ष काढावा का, स्नानाच्या वेळी काय करावे, कोणत्या चुका टाळाव्यात. म्हणून पुढील भाग नक्की पहा. हर हर महादेव, ओम नमः शिवाय.